नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी डॉक्टर रुपाली जोशी रे ऑफ होपच्या आपल्या पुढच्या भागामध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आशा करते की तुम्ही सर्वजण आनंदात आहात आणि आता आपण पुढच्या भागाला सुरुवात करूया. माझा हा जो आजचा भाग आहे जो मागच्या भागाशीच थोडासा निगडीत आहे असं म्हणता येईल, जिथे आपण एक्सप्रेशनबद्दल बोललो होतो, व्यक्त होण्याबद्दल बोललो होतो. तर या व्यक्त होण्यासाठी घरामध्ये सुद्धा कसं वातावरण असायला हवं त्यासंबंधी आज थोडंसं बोलणार आहे. असं म्हणतात की घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. तर मित्रमैत्रिणींनो, घर हे म्हणजे नुसत्या भिंती नव्हेत, तर तिथे राहणारी माणसं आणि त्यांचं एकमेकांशी जे काही बॉन्डिंग असतं, तो जो एक मायेने विणलेला धागा असतो, त्याचं जे रिलेशन तयार होतं त्यामुळे या सगळ्यांमध्ये, त्या घरातल्या व्यक्तींमध्ये, त्यालाच बॉन्डिंग म्हणतात. आणि तो जर बॉन्ड स्ट्रॉंग असेल ना मित्रांनो, तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये अगदी सहजपणे, कितीही निगेटिव्ह परिस्थिती तुमच्या आयुष्यामध्ये येऊ दे, पण मी तुम्हाला सांगते, तुम्हाला 100% त्यातून मार्ग 100% म्हणजे 100% निघणार आहे. कारण सगळेजण सपोर्टिव्ह असतील तुमच्यासाठी. आणि जेव्हा असं वातावरण असतं ना की प्रत्येकजण आहे तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रत्येक सोल्युशनवरती मार्ग देण्यासाठी जो धडपडतो आहे, तर जेव्हा घरामध्ये इतकं पॉझिटिव्ह वातावरण असतं आणि त्यासाठी सुसंवाद असणं फार गरजेचं असतं. जेव्हा हे अशा प्रकारचं घर असतं, अशा घरामध्ये प्रॉब्लेम्स फार कमी प्रमाणात असतील किंवा आले तरी कुठून आले आणि कुठून गेले याचा पत्ताही लागणार नाही. तर तुमच्याही घरामध्ये अशा प्रकारे सुसंवाद होतो की नाही? तर माझी आजची टिप एवढीच छोटी आहे आजची, की फॅमिली टाईम इज द शेअरिंग अँड केअरिंग टाईम. तर मी एवढंच सांगेन की जर तुम्ही घरातले सदस्य सगळे मिळून एक 5 ते 10 मिनटासाठी का होईना एकत्र बसणं गरजेचं आहे. तुम्ही बसता की नाही असे? सगळेजण छान असं ऑफिसमधून आलेत, आई बाबा किंवा कॉलेजमधून आलेत किंवा शाळेतून तुमची मुलं, असे सगळेजण छान निवांत बसलेत, चहा घेत आहेत, एकत्र गप्पा मारत आहेत, आज दिवसभर काय झालं, या सगळ्या गोष्टी तुम्ही जेव्हा एकमेकांसोबत शेअर करता, त्यावेळेस तुम्हाला एक आपोआपच एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळत असते. कारण कितीही निगेटिव्ह विचार येऊ देत, दिवसभरामध्ये एखाद्या वाईट गोष्टी घडल्यात तुमच्या बाबतीत किंवा कोणी तुम्हाला रागावलं आहे किंवा कामाच्या ठिकाणी काही मनस्ताप झालेला आहे, जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी घरी शेअर करताना 100% माझा विश्वास आहे की तुम्हाला फार बरं वाटणार आहे. कारण एकतर तुम्हाला समजून घेणारं कोणीतरी आहे, तुमची काळजी करणारं कोणीतरी आहे, हे तुम्हाला वाटतं ना, तेव्हा हे तुम्हाला जे वाटणं असतं ते केअर्ड फिलिंग असतं. हे केअर्ड फिलिंग दुसरं कोणीच तुम्हाला देऊ शकणार नाही आहे. कारण बाकीचे सगळे लोक तुमच्या जगामध्ये जे वागत आहेत ते प्रोफेशनल झालं कामाच्या ठिकाणी किंवा शाळेमध्ये झालं किंवा ह्या सगळ्या गोष्टी झालं, ते सगळेजण त्याचं पार्ट ऑफ लाईफ. पण केअर करणारं जे कोणी असेल तर तुमच्या घरातलेच असतात, एवढं लक्षात ठेवा. तर तुम्ही त्यांच्यासोबतच ज्या गोष्टी शेअर करता तेव्हा तुम्हाला एक प्रकारचा मेंटल सॅटिस्फॅक्शन म्हणतो आपण, की मनावरचं दडपण कमी व्हायला मदत होते. जेव्हा तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करता, मनावरचं दडपण कमी होतं. प्लस त्यामध्ये कोण अनुभवी व्यक्ती असतात, आजी आजोबा असतील एखाद्या घरामध्ये, आई वडील असतील, आपल्यापेक्षा नक्कीच जास्त अनुभवी आहेत. तर या व्यक्तींकडून जेव्हा तुम्हाला त्यांनी 4 उन्हाळे जास्त पाहिलेत तुमच्यापेक्षा, त्यामुळे जेव्हा यांच्याकडून तुम्हाला मार्गदर्शन मिळतं तेव्हा लक्षात ठेवा त्याचा तुम्हाला फायदाच होतो. तिथे तो अनुभव कधीच काय म्हणतात त्याला, त्या अनुभवाचं कधी चुकीचं मार्गदर्शन तुम्हाला मिळणार नाही, इतकंच मी तुम्हाला सांगेन. तर त्या गोष्टींवरती थोडा विश्वास ठेवा आणि या जेव्हा गोष्टी तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की काय काय प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याचं कसं सोल्युशन निघतं. पण तुम्ही त्यासाठी एकत्र बसणं गरजेचं आहे मित्रांनो. तर जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये थोडे थोडे बदल हळूहळू घडून येतील. बदल एकदम घडून येणार नाहीत किंवा परिस्थिती अशी आहे ती लगेच उद्या बदलणार नाही आहे. पण असं म्हणतात की थेंबे थेंबे तळे साचे. तर हळूहळू जेव्हा तुम्ही एक एक समस्येचं छोटंसं समाधान शोधत राहाल, तितकी पॉझिटिव्हिटी जेव्हा तुमच्या मनामध्ये निर्माण होईल, हळूहळू ती सकारात्मकता तुमच्या मनातली जी निगेटिव्हिटी आहे किंवा तुमच्या मनातले निगेटिव्ह विचार आहेत ते दूर करण्यासाठी थोडा प्रयत्न करून ती जी अंधारलेली खोली आहे तिथे जो हळूहळू उजेड होईल, त्यानंतर तुम्हाला जे सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे ना, ते वेगळंच राहणार आहे. त्यामुळे नक्की माझ्या या टिप्सचा तुम्हाला उपयोग होईल. तुम्ही हे पण फॉलो करा. आजचं मी जे तुम्हाला सांगते, फॅमिली टाईम इज द शेअरिंग अँड केअरिंग टाईम. आय होप तुम्हाला माझ्या या टिप्सचा नक्कीच उपयोग होईल. सो पुढील भागामध्ये अशाच छान टिप्ससोबत मी तुमचं स्वागत करेन. ठीक आहे, धन्यवाद.